नमस्कार. या ठिकाणी आपल्याकडे एक दिंडी आहे. दिंडी थोडी वेगळ्या प्रकारची आहे. या दिंडीचं स्वरूप असं आहे की ही पंढरपूरचीच आहे. पंढरपूरहून हे सगळं मंडळी भाविक भक्तजन वारकरी त्र्यंबकेश्वरला जात आहेत आणि त्र्यंबकेश्वरहून परत पंढरपूरला येत आहेत. असं थोडंसं वेगळं दुर्लभ असं हे प्रकार आहे. त्यांच्या महाराजांकडून आपण जाणून घेऊ की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय आनंद आहे, काय ऊर्जा आहे, पांडुरंगाला भेटण्याची त्यांची काय आवड आहे, आकर्षण आहे, उत्साह आहे, ओढ आहे, जाणून घ्यायचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला माऊली. जय हरी विठ्ठल. माझं नाव रविकांत टिळेकर आहे. ही दिंडी आमच्या आजोबांनी गेली 80 वर्षापूर्वी चालवली होती आणि दिंडीचं नाव आहे आमच्या निवृत्ती मारुती टिळेकर ट्रस्ट. ही दिंडी पंढरपूर ते त्र्यंबकेश्वरला ती अगोदर, नंतर निवृत्तीनाथाच्या पालखी जेव्हा प्रस्थान होतं त्यांच्या मागं आमची ही दिंडी जाते. आमचा हा दिंडीचा रूट हा वेगळा आहे. ही दिंडी निवृत्तीनाथ पालखी मागं सिन्नर, संगमनेर, नगर, राहुरी असे करत करत टेंभुर्णी मार्गे परत बेंबळे अशी होती. ह्याच्यामध्ये आमचे सगळे भाविक म्हणजे जे सगळे वारकरी आहे ते काही सोनंबेचे आहे, काही सिन्नर तालुक्याचे आहे, काही नगर तालुक्याचे जिल्ह्याचे आहे, काही पाडळीचे आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही करमाळाचे आहे, काही उमरडचे आहे, ह्याच्यामध्ये काही गोंद्याचे पण आहे. तर हे सगळे लोक आम्हाला गेले म्हणजे जेव्हापासून मला आठवते की हे गेले 10-15 वर्ष म्हणजे जे आमचे वडील होते त्यांनी त्यांच्या सहकार्याने त्यांना सहकार्य करतात आहे आणि त्यांच्याबरोबर चालतात आहे. ही दिंडी आमची म्हणजे ह्याला कुठलाही स्पॉन्सरशिप नाही आहे. ही दिंडी आम्ही स्वतः चालवतो आहे आणि हे जे आमचे जे वारकरी आहे ते स्वतः म्हणजे इच्छेने येतात तिथे. आम्ही त्यांना कोणाला आमंत्रण देत नाही, काय नाही. फक्त त्यांना सांगतो की दिंडी या तारखेला निघणार आहे, ते स्वतः आवरतात आणि आमच्याबरोबर सामील होतात. तर ह्या दिंडीमध्ये फक्त एवढंच आहे की ही दिंडी पंढरपूर ते त्र्यंबकेश्वरला जाते. हे आमचा हा वेगळा प्रकार आहे आणि वेगळा प्रकार म्हणण्यापेक्षा की तो आमचा एक मार्ग आहे. आमचा तो गेले 80 वर्ष आम्ही ते मार्ग म्हणजे चालवला आहे आणि ही आमची तिसरी पिढी आहे. आमचे जे आजोबा होते निवृत्ती मारुती टिळेकर हे संन्यासी होते. त्यांनी आमच्या वडिलांना दत्तक घेतलं. दत्तोबा भिकोबा टिळेकर ते आमचे वडील. त्यांच्यानंतर ते गेल्यानंतर मग मला ही परंपरा चालू ठेवायला लागली. सगळ्या वारकऱ्यांनी मला तितकं सहकार्य केलंय आणि ते करतात आहे. ह्याच्यामध्ये कोणाचीही काही म्हणजे भावना नाही की हे आम्ही कसे चालवणार. सगळ्यांनी मला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि ते करतात आहे आणि त्यांचं सहकार्य असंच पुढे आम्हाला लाभणार अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. या ठिकाणी महाराजांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये वर्णन केलं आहे की थोडीशी वेगळी आणि निराळी अशी ही दिंडी आहे. याच्यामध्ये त्यांनी विशेष करून असा उल्लेख केला आहे की त्यांच्या सहकार्यांचं जे योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी याला तुम्हाला विशेष महत्व दिलं आहे, तुमचं कौतुक केलं आहे की या दिंडीचं कुठलंही आमंत्रण नसतं, तुम्हाला तसंच येणं आहे, फक्त तारीख निश्चित केली जाते आणि तुम्हाला या सगळ्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत. ही त्यांची तिसरी पिढी आहे. सोपं नाही आहे. आपल्या धर्मामध्ये 3-3 पिढ्यामध्ये कार्यक्रम करणं याला अनेक आपल्याकडे अडचणी असतात, परंतु महाराजांनी या ठिकाणी नमूद केलं आहे की ही त्यांची तिसरी पिढी जी परंपरा पुढे कंटिन्यू करते, चालू ठेवते. खूप सुंदर सांगितलेलं आहे. आता माझे काही छोटे छोटे प्रश्न आहे माऊली, ज्याला जमेल त्याला सांगा की आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? व्हेरी गुड, छान, अलंकापुरी. परत देहू आणि आळंदी कोणत्या नदीची किनारी आहे? इंद्रायणी. परत ज्ञानेश्वरीचं मूळ नाव काय आहे? ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव आहे ग्रंथाचं. भावार्थ दीपिका नाव ऐकलंय का? भावार्थ दीपिका बरोबर आहे. बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? 27 म्हणताय की 28 म्हणताय? 29 म्हणताय. बरं, ठीक आहे. आता प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर माऊलींचा जो जन्मस्थान आहे ते कुठे आहे? आपेगाव. आणि त्यांचं समाधी स्थान आळंदी. कितव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली? 22 वर्षी. बरं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले कुणी म्हणलेलं आहे? तुकाराम, संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याकडे हे जे आहेत आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? देवशयनी एकादशी. अगदी बरोबर आहे. देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी आपण आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू जे योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी, त्याला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासामध्ये आपले लाडके आणि प्रिय भगवान योग निद्रा घेतात आणि कार्तिक एकादशीला परत जागरण होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. पण त्यावेळेस आपण पोरके होत नाही.
त्याच्यानंतर लगेच श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये आपले देवादिदेव महादेव येतात. महादेवाची सगळीकडे भक्ती पूजा होऊन जाते, बरोबर आहे. त्याच्यानंतर गणपती येतात, त्याच्यानंतर देवी येतात आणि त्याच्यानंतर पितृ येतात. या 4 महिन्यामध्ये हे सर्व देव येऊन आपल्या सृष्टीचं सांभाळ करतात. आणि सृष्टी सांभाळण्याचं मुख्य कार्य विष्णूंकडे आहे, जे आपले लाडके प्रिय आहे. विष्णू म्हणजेच पांडुरंग, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच राम, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच जगन्नाथ. सगळे एकच आहे. कण कण में विष्णू आहे. आपण सगळे विष्णू, प्रत्येक केलेली प्रार्थना विष्णूकडेच पोहोचते. तुम्ही महादेवाची पूजा करा, विष्णूकडे पोहोचते. संतांची पूजा करा, विष्णूकडे पोहोचते. कुठल्याही देवीची पूजा, सब कुछ विष्णू के पास पोहोचता है. सब काही विष्णूकडे आहे ना. तर आपले जे लाडके प्रिय भगवान ते विष्णू, त्यांची एक यात्रा सुरू झाली 2-3 दिवसापूर्वी. नाव सांगता येईल? जगन्नाथपुरी. अगदी बरोबर आहे. जगन्नाथपुरी ही यात्रा सुरू झाली आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये यात्रेचं विशेष महत्व आहे माऊली. आपल्याकडे जगन्नाथ यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, नागषष्ठीची यात्रा आहे, कावड यात्रा आहे, अमरनाथ यात्रा आहे. यात्रेचा अर्थ असा असतो की कोणी 60 किलोमीटर चालतंय, कोणी 100 किलोमीटर चालतंय, कोणी 150 किलोमीटर चालतंय, कोणी 500 किलोमीटर पण चालतंय. चालणं म्हणजे यात्रा. यात्रा म्हणजे थकणं. बुद्धी, मन, शरीर सगळ्यांनी थकणं. थकले की आपण झोपतो. आपल्याला काहीच आठवत नाही, न भाऊ, न बहीण, न वडील, न कर्ज, न शिक्षण, न काही, न बिमाऱ्या, बरोबर. काही आठवत नाही. तुम्ही थकले की फक्त झोपतात, काहीच येत नाही. लगे पडले की झोप लागते. यात्रा म्हणजे तुम्हाला थकवणे. भगवंतांनी केली योजना आहे. तुम्ही यात्रा करत राहा. यात्रा केला की तुम्ही थकणार, थकले की तुम्ही झोपणार, झोपले की तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा, परत आपले लाडके प्रिय देव विष्णू देणार तुम्हाला. आपल्याला ऊर्जा भेटणार तिथून. पांडुरंग, विठ्ठल, विष्णू आपल्याला परत ऊर्जा देणार. चल उठ आणि कामाला लाग परत. आपण सगळे थकतो. मग तुमचं वैवाहिक जीवन असो, शिक्षण असो, साधं जीवन असो, तुम्ही बऱ्याच वेळा थकलो, आता नको कडा बाद झालं असं म्हणतात. पण थकणं ही प्रोसेस आहे, ही क्रिया आहे. सगळ्यांनाच थकल्या आयुष्यामध्ये. पण जरी थकले तरी आपले देव आपली काळजी घेतात. आणि अडचणी प्रत्येकाला येतात. असं कोण नाही की एकालाच अडचणी. आयुष्यामध्ये सगळ्यांना अडचणी येतात. यात्रेमध्ये सुद्धा तुम्हाला कधी काही अडचणी येत असतील, पण यात्रा करणं आवश्यक आहे. अत्यंत महत्वाची यात्रा आपली आषाढी एकादशी. या दिवशी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही सगळे दुरून पंढरपूरला चालले आहात. पंढरपूरचेच आहात, पण पंढरपूरला चालले आहात. धन्यवाद. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.